त्यांचे लक्ष वेधले ते सतीश शिंगण यांचे वडील, अर्थातच ज्यांनी त्यांच्यावरती संस्कार केले आणि पूर्ण मुभा दिली या क्रिकेट खेळाला. जगन्नाथ शिंगण साहेबांना मी विनंती करेन की आपण इथे यायचं आहे, आपलंही ते शुभ सन्मान घेतला जाईल. आज खरंच खऱ्या अर्थानं सतीश शिंगण यांनी आज इम्प्रेस केलं खेळामध्ये. खूप फटकेबाजी इथे मात्र पाहायला मिळाली. तर श्री जगन्नाथ शिंगण साहेब बाबा यांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल. खरंच चांगलं खेळ आणि तेवढंच प्रेम क्रिकेटवरती जगन्नाथ शिंगण बाबांचंही आहे आणि तेही ते उपस्थित झालेले आहेत. आदरणीय जगन्नाथ शिंगण बाबा, सतीश शिंगण यांची वडील यांचाही ते शुभ सन्मान घेतोय आम्ही. चला शतक्ष सजवून घ्यायचा आहे, निर्णय येईल. थँक्यू व्हेरी मच साहेब. चला इथून शतक्ष सजवून घ्या, निर्णय येईल प्लीज. सोरमारवाडी आणि इथून कमिटी आणि त्याचबरोबर पंच सगळे मिळून निर्णय येतोय की या 4 धावा असतील. सूचना असलेली एकदम कडक मध्ये, जर का तुम्हाला पंचाने दिलेला निर्णय हा अंतिम असणार आहे आणि पंचाने दिलेल्या निर्णयाचा जर तुम्ही अंमलबजावणी केली नाहीत तर कमिटी तुमच्यावरती कडक कारवाई करेल. तर धावफलकावरती धावा लागल्या जातात 8. शेवटचा बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. 1 टू गो आणि 5 बॉलचा खेळ झालाय. 8 धावा धावफलकावरती. मुकेश बाद झाले, प्रमोद बाद झाले. आता इथून स्ट्राइक एंडला जयेश यांच्या बॅटमधून मात्र हा चांगला फटका सजवला गेलाय आणि हा बॉल होते परार सिंह शपार. 4 चौकार. 4 धावा आल्या तिथे या बॉलवरती. खूप साऱ्या आता जबाबदाऱ्या आपल्याला पाहायला मिळतील जयेश आणि त्याचबरोबर दिलीप या दोन्ही फलंदाजांवरती. कारण मुकेश पवार बाद झाले ना त्याच वेळी मात्र इथून पाहायला गेलं तर आत्मविश्वास परिपूर्ण मात्र वाढताना पाहायला मिळालं ते टीम जय बजरंग बली स्पोर्ट्स सोरमारवाडी या टीमचं. कारण तुम्ही पाहिलं ना तर अगदी त्याच पद्धतीने मात्र ते खेळ खेळत होते. मुकेश पवार यांना मात्र अडकवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला गेला आणि त्याच प्रकारे गोलंदाजी झाली, त्याच प्रकारे बॉलही पडलं गेलं आणि मुकेश पवार पहिल्याच बॉलवरती मात्र बाद झाले आणि त्याच्यानंतर मात्र सामना आपल्याकडून कसं खेचून काढायचं त्याप्रमाणे मात्र इथे प्रयत्न चालू आहेत. आणि या मॅच मध्ये थोडासा उशीर होतोय. रुपेश सावंत सर प्लीज आपण गोलंदाजांना इथे वॉर्न करायचं आहे शतरक्षण करणाऱ्या टीमला. कुमार नवीन गोलंदाज ऑन साइडला खेळून काढला. फक्त हलक्या तशानं दिशा दिली. क्षेत्ररक्षक तिथे बॉल पर्यंत पोहोचतायत. बॉल उचलतील, फेकी करतील तोपर्यंत एक धाव येईल. जणू काही मॅच फायनलचे चालू आहे असं चित्र मात्र मैदानामध्ये निर्माण झालंय. एक धावेसाठी मात्र इथून संघर्ष आणि त्याचबरोबर ते प्रहार होताना मात्र पाहायला मिळत आहेत. कुमार यांच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे. क्षेत्ररक्षक पकडतील का? झेल पकडलाय लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये. फलंदाज बाद. बॅक टू द गार्ड जयेश. आणि आणखी एक विकेट महत्वपूर्ण. जीटीसी टीमचे आमचे यश आणि जयेश. तर इथून ज्या प्रकारे पवारवाडी टीम वरती मात्र इथून अटॅक्टिव्ह गोलंदाजीचा मारा केला जातोय ना, इथून तेच चित्र मात्र इथे पाहायला मिळतोय. कारण आता इथून धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 14 धावा. या षटकातील आपण विचार केला तर पहिला बॉल आला होता वाईट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली, तिसऱ्या बॉलवरती पाहायला गेलं तर विकेट प्राप्त करून दिली आणि तेही कोणाची तर जयेश यांची. त्यांच्या बॉल बॅटमधून पाहायला गेलं तर चौकार आला होता जरूर तिथे. चांगली गोलंदाजी इथे कुमार हातलत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत.
तीन बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 बॉलमध्ये एकच धाव खर्च केली कुमार यांनी. एक महत्वपूर्ण विकेट ही प्राप्त करून दिली. आज चांगला बॉल. अगदी हा सुसज्ज मैदान आपण पाहायला गेला तर निनाय देवी चषक 2024 हे दमदार आयोजन. अगदी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ असणारा हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. ज्यांनी भारताची संविधान लिहिलं, अनेक ना न्याय मिळवून दिलं, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही स्मारक अगदी नवी मुंबईत मधील सुप्रसिद्ध असं हे ठिकाण आणि त्याचमधील हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. हो, वेगवान बॉल प्रचंड वेग इथे मात्र पाहायला मिळाला. दांडी केली, गोल 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 गोल. फलंदाज बाद, बॅक टू द गाठ, परतावा लागेल. आणखी एक महत्वपूर्ण विकेट माघारी जाताना पाहायला मिळेल गणेश या फलंदाजांना. परतावा लागेल. आणखी एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून देत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये का होईना परंतु विकेट प्राप्त करून दिली. फलंदाज बाद होतील गणेश. नवीन फलंदाज प्रयाग इन झालेत. हा चांगला फटका, तिथे क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये, परंतु तोपर्यंत बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि आणखी एक विकेट कदाचित मिळाली असते. खूप नियंत्रणामध्ये क्रिकेट सध्याच्या घडीला जय बजरंगबली स्पोर्ट्स चोरमारवाडी खेळत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. कारण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या 18 धावा 18 रन स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय. भैयाजी स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. प्रयाग भैया या नावाने सुप्रसिद्धित असणारे रुपीजी भावके सर या स्पर्धेतून रजा घेत आहेत. धन्यवाद सर, आपण इथे उपस्थित झाल्याबद्दल मनापासून आभार. मोठा फटका तर खेळला आहे पण यष्टीरक्षक तिथे आहेत. पकडला जाईल, झेल फलंदाज बाद. आणखी एक विकेट माघारी, 6वी विकेट. टीम लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी थोडीशी संकटामध्ये, म्हणजे इथून चर्चा केली जाईल की मुकेश पवार याच्यानंतर बॅटिंग ऑर्डर कोण सांभाळणार, कोणते फलंदाज आपल्याकडे आहेत, ते डासाळलेली फलंदाजीची लाईनअप कोण मात्र तुमची क्लिअर करणार, असे बरेचसे चर्चेचे विषय मात्र पवारवाडी गावामध्ये इथून होताना पाहायला मिळतील. कारण खूप महत्त्वपूर्ण हा क्रिकेट आहे. सीझन चालू झाला 2024-25. क्रिकेट हा गल्ली बुल्लामध्ये खेळला जातो. क्रिकेट हा अगदी मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आता पाहायला गेलं तर भिवंडीची धडाकेबाज चषक पाहिला, रायगड प्रीमियर लीग पाहिलं, ठाणे प्रीमियर लीग पाहिली, त्यानंतर आपली कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनची सुद्धा दमदार प्रीमियर लीग येणार आहे. दुसऱ्या द्यावेचा प्रयत्न आपण पाहायला गेला तर इथून कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळेल. शेवटचा बॉल होता इंडिस वेल 2 धावेने करत असताना गणेश, आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 20. विजयासाठी 21 धावांची गरज असणार आहे 18 बॉलमध्ये. चला अध्यक्ष साहेब विनंती करीन आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर उपाध्यक्ष साहेब
आणि सह अध्यक्ष साहेब आपण सगळ्या तिघांनी पण वरती यायचं आहे. करमरकर साहेब, रघु करमरकर साहेब, चिठ्ठ्या चला लॉन्च करायचं आहे. सगळ्या टीमना विनंती करेन की आपण सर्व टीमना विनंती करेन की इथून लकी ड्रॉ केलं जाईल. तरी सर्व कर्णधारांना विनंती करेन, डीडी साहेबांना विनंती करेन आपण यायचं आहे. मॅच काढलं जाईल. इथे लकी ड्रॉ चिठ्ठी उचलली जातोय. बाबा महाराज सद्गुरू बाबा महाराज वॉरियर सवादे टीम, सवादे टीम आणि त्याचबरोबर आणि त्यांच्या विरोधामध्ये या संघातून विजेता संघ खेळणार आहे. श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादे हा संघ या दोन चालू मॅच मधील विजेता संघाबरोबर खेळणार आहे. त्याचबरोबर शंभूराजे 11 शेळकेवाडी यांच्या विरोधामध्ये तुलसन म्हणजे आयोजन टीम. चला आपल्याला सगळ्यांना कळालं असेल पुढील मॅचचा शेड्यूल कशा प्रकारे असणार आहे, तरी आपण सगळ्यांनी तयार राहायचं आहे. म्हणजे पहिली मॅच सवादे टीम आपण तयार राहायचं आणि विनर टीम निनाय देवी आणि त्याचबरोबर शेळकेवाडी या दोन्ही टीमनी तयार राहायचं आहे. मॅच आहे कारण ज्या प्रकारे इथून सुरुवात झाली, जो संघ मात्र इथून जिंकणार आहे तो सवादे टीम बरोबर मात्र खेळणार आहे. आज तुलसन टीम आणि या तुलसन टीमचं आयोजन एक जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालं. खूप छान इथे मात्र क्रिकेट रंगताना पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न पाइंडले क्रिजन मध्ये खेळून काढलाय, परंतु तिकडे डिक्लेअर झोन आहे. एकच धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल. लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी यांच्या अगेन्स्ट जय बजरंग बली स्पोर्ट्स चोरमारवाडी कराड तालुक्यातील हे सर्व संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. नवी मुंबई मध्ये आपल्या क्रिकेटचं अस्तित्व एक निर्माण केले. क्रिकेटला जगलं जातोय, क्रिकेटला खेळलं जातोय आणि आज सर्व अगदी मुंबईतील कानाकोपऱ्यातून मात्र ते खेळाडू आज इथे उपस्थित आहेत. पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढला, चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. कलात्मक पद्धतीने चांगलं टायमिंग प्रॉपर हिट ही होतं आणि आज बॉल चालला सीमा रेषा पार. धावा येतील मात्र ते 4-4-4 चौकार. पार ऑन फायर प्रसाद चोरमारे एक चांगले खेळाडू, टॅलेंटेड, अगदी यंग ब्रिगेड म्हणून या संघातून सातत्याने
खेळत असताना मला पाहायला मिळतात चोरमारवाडी आणि प्रसाद चोरमारे. एक नाविन्यपूर्ण खेळ एक खेळाडूंना मात्र दाखवलं गेलं. भन्नाट वेग होता आणि बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मात्र वंडीच्या स्वरूपामध्ये मेल. अगदी मुंबईच्या रेसकोर्समध्ये घोड्याने मात्र टाच मारावी आणि वेग पकडावा तसाच काहीसा वेग इथे मात्र पाहायला मिळालं. एक खासियत आहे प्रत्येक गोलंदाजाची की मागच्या बॉलवरती तुम्हाला जर चांगले फटके आले असतील त्याच्यानंतर मात्र परिवर्तन तुम्हाला करायचं आहे आणि तो परिवर्तन होताना मात्र पाहायला मिळालं. हो इथे मात्र नॅचरल अगदी अडचण मात्र पाहायला मिळाली कारण तिथे झाड आहे. त्या झाडानंतर बॉल अडले गेले. एक सिंगलच मेल एकच धाव मेल मात्र आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 11 धावा 11 स्कोरबोर्ड. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकातला होता प्रमोद आणि हे प्रसाद याने अगदी चांगली खेळी करत आपण पाहायला गेलं तर 11 धावा पहिल्या षटकामध्ये मात्र घेतल्यात. कमी खर्च करा प्लीज. आम्ही वारंवार इथे आपणास विनंती करत आहोत परंतु या मॅचमध्ये बराच वेळ मागच्या मॅचमध्येही बराच वेळ खर्च झालाय. आता गोलंदाजी मार्कवरती मात्र आलेत मुकेश पवार एक महत्त्वपूर्ण खेळाडू पवारवाडी टीम मधील. हो 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 अगदी स्विंग करायचा होता हातभर वळवण्याचा प्रयत्न परंतु थोडासा बाहेर वाईड वर्करचा प्रयत्न केला गेला होता आणि लाईनच्या बाहेर थोडंसं मात्र पिच झाला बॉल. त्याच्यानंतर इथून वाईड बॉल आलाय. एक अतिरिक्त धाव मात्र निश्चित मात्र जोडली जाईल. प्रसाद चोरमारे आपल्याला पाहायला मिळतात. आणखी जबरदस्त फटका इथे मात्र पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे पकडला गेला झेल वॉट क्षेत्ररक्षण आणि आपल्या नावाचा परिचय दिले मुकेश पवार यांनी. फलंदाज बाद प्रसाद चोरमारे बॅक टू द गाउट. पर्यंत इथून 11 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे परंतु 9 बॉल मधील अजूनपर्यंत 5 बॉल हे मुकेश पवार यांचे आहेत. आता मुकेश पवार कशा प्रकारे मात्र हे 5 बॉल हाताळत आहेत. या 5 बॉल वरती परिपूर्ण मात्र मॅच चित्र निर्माण आहे. काही महत्त्वपूर्ण गोलंदाज आहेत. चांगली गोलंदाजी कॅप्टनशिप लीडरशिप मुकेश पवार यांच्याकडे राहिले. पवार जनरेट करतील का आपली पॉवर. मुकेश पवार पवार या आडनावाला महाराष्ट्रामध्ये खूप सारी किंमत आहे. त्याचबरोबर पाहायला गेलं तर ग्लोबल टेनिस क्रिकेट जीटीसी अर्थातच याचे सर्व मालक आदरणीय सुशीलजी पाटील साहेब डायगर यांचं इथे शुभागमन झाले. त्यांचं हे करतोय आपण सहर्ष सहर्ष स्वागत स्वागतम सुस्वागतम स्वागतम. आपल्या मराठी माणसाचं हक्काचं चॅनल आणि मेहनत या मेहनतीच्या जीवावरती मग आमचे यश असतील जयेश असतील हे टेक्निकल पूर्ण टीम ज्या प्रकारे मात्र सुशील पाटील सरांना इथे मात्र साथ देत असतात आणि त्याच्यानंतर मात्र घेतलेली उंच भरारी जीटीसी चॅनलला हे कौतुकास्पद आहे. पॉईंटच्या डोक्यावरून खेळायचं होतं परंतु तिथून स्केट झालं थोडंसं स्लो डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं आणि त्याचाच परिणाम एक सिंगल. या सिंगलने धावफलक मात्र पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. मॅच जरी परिपूर्ण इथून टीम चोरमारवाडी बाजूने असेल तरी सुद्धा इथे मुकेश पवार यांचे अजूनपर्यंत इथून बॉल शिल्लक आहेत ते 2-3 बॉल. 3 बॉल मध्ये काय करामत होईल ते पाहणं गरजेचं परंतु प्रत्येक बॉल वरती धाव येताना पाहायला मिळतोय. हाईक फॅक्टर पाहायला मिळालं. थोडंसं उसली घेतली आणि त्याच्यानंतर एक नियोजितस्थानी बॉल जात असताना एक सिंगल वंडीच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती धावा लागल्या जाते. त्या 15 धावा 15 आणि स्कोरबोर्ड. खूप छान खेळ संयमाचं खेळ खूप आहे ते साकारला गेले. स्तुती करावी लागेल इथे. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड ऑन मध्ये डीप मध्ये एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. या सिंगल नंतर धावसंख्या मात्र पोहोचतोय 16 धावसंख्येवरती.
जय बजरंग बली स्पोर्ट्स चोरमारवाडी आणि लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी 7 बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहे त्याने पवार यांचे 1 बॉल शिल्लक आहे 7 बॉल मध्ये 5 धावांची गरज ऑफ्टी बॉल इथे मात्र पाहायला गेला तर परंतु वाईटचा निर्णय पंचांकडनं आलाय हे बॉल खूप महत्वपूर्ण होता जर का इथून 6 बॉल 5 राहिल्या असत्या तर काहीतरी वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं परंतु इथून 7 बॉल आणि 4 ची गरज मुकेश पवार गोलंदाजी मार्कवरती लोअर फुल टॉस बॉल इथे मात्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला गवसणी घालणारा सलामी देणारा हा बॉल होते 4 धावांसाठी चौकार या चौकारासाठी प्रसाद चोरमारे यांच्यासाठी प्रदीप चोरमारे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले